आय रिसेंटली रेड धिस बुक द लेसन्स ऑफ हिस्ट्री. तर ह्याच्यात काय कंप्राईज केलं, ह्याच्यात 5,000 वर्षाचा मानव सभ्यतेचा इतिहास कंप्राईज केलेला आहे आणि त्यात काय काय शिकलो आपण, काय काय त्याच्यातून लेसन्स आहे जे आपण शिकू शकतो ते दिलेले आहेत. वर जे दिलेलं वाक्य ना ते खूप आवडलं. हे वाक्य काय एक्सप्लेन करतं? हे वाक्याने एक्सप्लेन करतं सोशल हायरार्की ऑफ इकॉनॉमिक एक्सप्लॉयटेशन दॅट इज युनिव्हर्सल. सोशल हायरार्की ऑफ इकॉनॉमिक एक्सप्लॉयटेशन. तर काय बघा ह्याच्यात काय दिलंय, त्यांनी काय म्हणतात, द मेन हू कॅन मॅनेज द मेन हू कॅन मॅनेज ओनली थिंग्स अँड द मेन हू कॅन मॅनेज मनी मॅनेज ऑल. ज्यांच्याकडे पैसा ते सगळ्यांना मॅनेज करतात. आता तुम्ही जर पिरामिड बघितलं समजा, जे त्या पिरामिड सगळ्यात खाली कोण असतात, तुमचे लेबरर, वर्कर्स, फार्मर्स, ह्यांना कोण मॅनेज करतं? ह्यांना समजा वर्कर्सला वगैरे मॅनेज करणार कोण असतं? मॅनेजर असतं समजा. त्या मॅनेजरला कोण मॅनेज करतं? त्याला मॅनेज करतं की हे लोक. कोणते लोक? द मेन हू कॅन मॅनेज द मेन हू कॅन मॅनेज ओनली थिंग्स. थिंग्स मॅनेज करणारे लोक कोणते? त्यांना मॅनेज कोण करतात? जे बिझनेसेस मॅनेज करतात, कमोडिटीज मॅनेज करतात, हे लोक. पण ह्या लोकांना कोण मॅनेज करतं? अँड द मेन हू कॅन मॅनेज मनी मॅनेज ऑल. ह्यांना कोण मॅनेज करतं? मनी. ज्यांच्याकडे पैसा ते ह्या लोकांना मॅनेज करतं. लक्षात होतं सगळ्यात खाली कोण हायरार्कीमध्ये? वर्कर्स आहे, फार्मर्स आहेत, हे लोक आहे सगळे. ह्यांना कोण मॅनेज करतं? समजा वर्कर्सला वगैरे मॅनेजर्स मॅनेज करतात. आणि ह्या मॅनेजर्सला कोण मॅनेज करतं? ते लोक ज्यांचे बिझनेस ओनर आहेत समजा, किंवा कमोडिटी ओनर आहेत, थिंग्स मॅनेज करणारे लोक. आणि ह्यांना कोण मॅनेज करतं? दे आर मॅनेज बाय द मेन हू मॅनेज मनी. ज्यांच्याकडे पैसा असणारे लोक कोणते? तर तुमचे बँकर, फायनान्शियर्स, व्हेंचर कॅपिटलिस्ट, तर हे सगळे लोक. आता तुम्ही इतिहास जर बघितला ना, जे वॉर्स पण असतील ते पण ह्या लोकांनी फायनान्स केलेले आहेत. बँक्सच युद्ध फायनान्स करतात. रेव्होल्युशन्स वगैरे असतील ते पण ज्या लोकांकडे पैसा तेच फायनान्स करतात. देशाची सत्ता जरी उलटायची असली तर हेच लोक उलटवतात, म्हणजे पैसे प्रोव्हाइड करतात एखाद्या भडका उडवण्यासाठी, गोष्टी होण्यासाठी. मग ह्याच्यात एवढंच आहे की हे 5 वर्षाच्या इतिहासातून एवढं कळते की ज्या लोकांकडे पैसा आहे, किंवा जे बँक्स आहेत, किंवा जे व्हेंचर कॅपिटलिस्ट आहेत, मोठमोठ्या संस्था ज्यांच्याकडे पैसा आहे ना, ते सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकतात. आणि सगळ्या गोष्टी तेच लोक घडवून आणतात. आणि हे मी म्हणत नाही, हे 5,000 वर्षाच्या इतिहासाचं आकलन करून त्यांनी हे सांगितलेलं आहे. लक्षात राहू द्या. द मेन हू कॅन मॅनेज द मेन हू कॅन मॅनेज ओनली थिंग्स अँड द मेन हू कॅन मॅनेज मनी मॅनेज ऑल.